तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। ओके, जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल अनुराज क्रिएशन एका इंटरेस्टिंग यूट्यूब चॅनलमध्ये। तर भावांनो, आजचा व्हिडिओचा डेमो तुम्ही पाहिलाच असाल। आजचा व्हिडिओचा डेमो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बनवण्यात आलेला आहे। तर आजचा व्हिडिओचा डेमो जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि आजचा व्हिडिओ एडिटिंग कसं झालेलं आहे ते कमेंट करून नक्की सांगा। आणि भावांनो, जे काही या व्हिडिओचं जे काही मटेरियल दिलेलं आहे ते सर्व काही मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि मटेरियलला कोणताही पासवर्ड दिलेला नाही आहे, त्यामुळे मटेरियल डाउनलोड करताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही आहे। जर काही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मला मेसेज करा। आणि जर भावांनो अजून तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जर जॉईन झालेला नसेल तर नक्की जॉईन व्हा, कारण मी ते सर्व काही मटेरियल मी तुम्हाला फ्रीमध्ये देत असतो। आणि भावांनो, आता जे काही व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी जे काही ॲप लागणार आहे तर त्या ॲपचं नाव अलर्ट मोशन, तर त्या ॲपची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही इथून डाउनलोड करू शकता। तर भावांनो, आजचा वेळ वाया न घालता आपण आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूयात। ओके, तर भावांनो, इथे तुम्हाला बीट मार्क आणि शेक प्रोजेक्ट तुम्हाला अलर्ट मोशनमध्ये तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे। तर त्यामध्ये तुम्हाला पहिला जे दिलेला आहे बीट मार्क प्रोजेक्ट इथून तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे। बीट मार्क प्रोजेक्ट ओपन केला तुमचं जे बीट मार्क प्रोजेक्ट आहे तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला इथून दिसून जाईल। तर एवढं झालं मित्रांनो, तुम्हाला पहिल्या बीट जवळ यायचं आहे आणि तुम्हाला प्लसच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, त्यामध्ये जायचं आहे आणि व्ह्यू अलर्टमध्ये जायचं आहे आणि जे काही तुमचं मटेरियल डाउनलोड केलेलं आहे तर ते मटेरियल इथून तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। आणि मटेरियल ओपन केला मित्रांनो, तुमचं मटेरियल जे काय आहे तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल। तर मित्रांनो, इथे तुम्हाला करायचं काय, इथे जे काही व्हिडिओ दिलेला स्टार्टिंगचा तर त्या व्हिडिओला क्लिक करायचं आहे आणि प्लसच्या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला ॲड करून घ्यायचं आहे आणि इथून शेवटच्या व्हिडिओच्या शेवटच्या बीटजवळ जायचं आहे आणि 14.10 या बीटजवळ जायचं आहे आणि त्या व्हिडिओच्या लेअरला क्लिक करून उरलेलं पार्ट इथून कट करून घ्यायचं आहे आणि त्याचा जे काय आवाज असेल तर त्या आवाजच्या ऑप्शनला क्लिक करून इथून तुम्हाला शून्य करून घ्यायचं आहे आणि बॅक यायचं आहे। एवढं झालं मित्रांनो, याच्या पुढचे जेवढे काही बीट्स आहेत तर त्या सर्व बीटच्या तुम्हाला इथून फोटोज ॲड करून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला फोटोज ॲड करायसाठी मित्रांनो 14.10 या बीटजवळ यायचं आहे, प्लसच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि व्ह्यू आला क्लिक करून इथे जे काही फोटो दिलेले आहेत तर ते एक एक फोटोला क्लिक करून इथे तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। तर ॲड करायसाठी मित्रांनो फोटोला क्लिक करायचं आहे, प्लसच्या ऑप्शनला क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे आणि प्ले बटनच्या राईट साईडच्या ऑप्शनला क्लिक करून नेक्स्ट बीटजवळ जायचं आहे आणि उरलेला पार्ट तो कट करून घ्यायचा आहे आणि वरती 3 डॉटला क्लिक करून इथून तुम्हाला 5 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन इथून तुम्हाला बरोबर खाली सेट करून घ्यायचं आहे आणि बॅक यायचं आहे। आता जसं तुम्ही फोटो ॲड केलेला आहे तसं तुम्हाला नेक्स्ट फोटो पण तुम्हाला त्या प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे। तर प्लसच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, व्ह्यू ऑलमध्ये जायचं आहे, दुसऱ्या फोटोला क्लिक करून इथं प्लसच्या ऑप्शनला क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे आणि प्ले बटनच्या राईट साईडच्या ऑप्शनला क्लिक करून नेक्स्ट बीटजवळ जायचं आहे, उरलेलं पार्ट इथून कट करायचं आहे, 3 डॉटला क्लिक करून इथं फिल स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि बॅक यायचं आहे। तर तसंच तुमचे जेवढं काही पुढे जेवढं काही बीट दिलेलं आहे त्या सर्व बीटच्या तुम्हाला फोटोज ॲड करून घ्यायचा आहे। तर आजचा वेळ वाया न घालता मी सर्व काही फोटोज ॲड करून घेतो। तर तुम्ही पाहू शकता आपण जे काही बीट होते त्या सर्व बीटच्या आत मी तुम्हाला सर्व काही फोटोज ॲड करून झालेले आहेत। तर तुम्हाला पण अशा प्रकारे तुम्ही सर्व काही फोटोज ॲड करून घ्यायचं आहे। एवढं झालं मित्रांनो, तुम्हाला 14.10 या बीटजवळ यायचं आहे आणि प्लसच्या ऑप्शनला क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि व्ह्यू ऑल मला क्लिक करून इथे तुम्हाला जे काही शॅडो पीएनजी दिलेला आहे तर त्या शॅडो पीएनजीला क्लिक करून इथे प्लसच्या ऑप्शनला क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे आणि प्ले बटनच्या राईट साईडच्या ऑप्शनला क्लिक करून ते स्क्रॉल करत शेवटच्या बीटजवळ जायचं आहे आणि घड्याळाच्या बाजूच्या आयकॉनला क्लिक करून तो लांबून घ्यायचं आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन तुम्हाला असं खाली बरोबर खाली थोडं सेट करून घ्यायचं आहे आणि बॅक यायचं आहे। एवढं झालं मित्रांनो, जिथून तुम्ही शॅडो पीएनजी ॲड केला होता तर त्या बीटजवळ जायचं आहे आणि प्लसच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे, व्ह्यू ऑलमध्ये जायचं आहे आणि भीम जयंती कमिंग सून या नावाचे जे काही पीएनजी दिलेलं आहे तर त्या पीएनजीला सिलेक्ट करायचं आहे आणि इथून प्लसच्या ऑप्शनला क्लिक करून ते ॲड करून घ्यायचं आहे आणि प्ले बटनच्या राईट साईडच्या ऑप्शनला क्लिक करून शेवटच्या बीटपर्यंत स्क्रॉल करत जायचं आहे आणि घड्याच्या बाजूच्या आयकॉनला क्लिक करून ते लांबून घ्यायचं आहे आणि मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन इथून तुम्हाला खाली स्क्रॉल करत करत 3 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून तुम्हाला राईट साईडला स्क्रॉल करत लहान करून घ्यायचं आहे आणि 1 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून बरोबर मधोमध खाली सेट करून घ्यायचं आहे आणि बॅक यायचं आहे। ओके, तर एवढं झालं मित्रांनो, आपण जे काही
फोटो ॲड केला होता तर त्या सर्व फोटोजला तुम्हाला इथून इफेक्ट द्यायचा आहे. तर इफेक्ट द्यायसाठी मित्रांनो तुम्हाला इथून बाहेर जायचं आहे आणि जे काही तुम्ही शेक प्रोजेक्ट इम्पोर्ट केलेला तर ते शेक प्रोजेक्टला क्लिक करून तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. तर जेव्हा तुम्ही शेक प्रोजेक्ट तुम्ही ओपन करून बघता तेव्हा तुमचा शेक प्रोजेक्ट तुम्हाला अशा प्रकारे तुम्हाला दिसून जाईल. तर मित्रांनो जे काय पहिला फोटो जे दिसत असेल तर त्या पहिल्या फोटोच्या लेअरला क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचं आहे आणि बॅक यायचं आहे. एवढं झालं मित्रांनो. जे काय आपलं मेन प्रोजेक्ट आहे तर त्या मेन प्रोजेक्टला तुम्ही इथे ओपन करून घ्यायचं आहे आणि मेन प्रोजेक्टला ओपन केला मित्रांनो. जिथून तुम्ही पहिला फोटो ॲड केला होता तर त्या पहिल्या फोटोच्या लेअर जोड यायचा म्हणजे 14.10 या बीट जोड यायचा आहे आणि इथे जे काही फोटो ॲड केला आहे तर त्या फोटोच्या लेअरला क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट द्यायचं आहे आणि बॅक यायचं आहे. आणि त्या पुढच्या फोटोच्या लेअरला क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट द्यायचा आहे. तर भावनेच्या पुढे जेवढे काही फोटो दिलेले आहेत तर त्या सर्व फोटोच्या आत तुम्हाला हा इफेक्ट देऊन ठेवायचा आहे. फक्त याच्यामध्ये जे काही मोठं जे लेअर दिलेलं आहे तर त्या मोठ्या लेअरच्या फोटोला सोडून बाकीचे जेवढे काही लहान लहान फोटो आहेत त्या सर्व फोटोला हा तुम्हाला इफेक्ट देऊन ठेवायचा आहे. तर आता वेळ वाया नाही घालता आपण सर्व काही फोटोला हा इफेक्ट देऊन ठेवूयात. तर भावांनो जे काही लहान लहान फोटो दिले होते तर त्या सर्व फोटोच्या आत तुम्हाला हा इफेक्ट दिलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपलं जे काही इफेक्ट होते ते इफेक्ट अशा प्रकारे बसून गेलेले आहेत. तर मित्रांनो एवढं झाल्यावर तुम्हाला इथून बॅक जायचं आहे आणि जे काही आपलं शेक प्रोजेक्ट आहे ते इथून तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. हे झालं मित्रांनो. जे काही दुसरा फोटोचं जे लेअर आहे तर ते दुसऱ्या फोटोच्या लेअरला क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटला क्लिक करून कॉपी इफेक्ट्स करायचं आहे आणि बॅक यायचं आहे. एवढं झालं मित्रांनो. जे काही आपलं मेन प्रोजेक्ट आहे तर ते मेन प्रोजेक्ट तुम्हाला इथून ओपन करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो जे काही शेवटचं जे काही राहिलेलं फोटो होतं मोठ्या लेअरचं तर त्या फोटोच्या लेअरला क्लिक करायचं आहे आणि इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट द्यायचा आहे आणि बॅक यायचं आहे. एवढं झालं मित्रांनो. अजून तुम्हाला शेक प्रोजेक्ट इथून ओपन करून घ्यायचं आहे. हे झालं मित्रांनो. जे काही शेवटचं जे काही इफेक्ट आहे तर त्या इफेक्टच्या लेअरला क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटला क्लिक करून तो कॉपी इफेक्ट करायचा आहे आणि बॅक यायचं आहे. एवढं झालं मित्रांनो. जे काही आपलं मेन प्रोजेक्ट आहे तर ते मेन प्रोजेक्ट तुम्हाला इथून ओपन करून घ्यायचं आहे. आणि एवढं झालं मित्रांनो. जिथून तुम्ही भीमजयंती कमिंग सून या नावाची जे काही PNG ॲड केला होता तर त्या PNGच्या लेअरला क्लिक करायचा आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटला क्लिक करून पेस्ट इफेक्ट द्यायचा आहे आणि बॅक यायचं आहे. एवढं झालं मित्रांनो. तुम्हाला पहिल्या बीट जवळ यायचं आहे आणि प्लसच्या ऑप्शनला क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे, व्ह्यू ऑलमध्ये जायचं आहे आणि जे काही तुमचा लोगो आहे तर त्या लोगोला क्लिक करून प्लसच्या ऑप्शनला क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे आणि प्ले बटनच्या राईट साईडच्या ऑप्शनला क्लिक करून ते स्क्रॉल करत शेवटच्या बीटपर्यंत जायचं आहे आणि घड्याच्या बाजूच्या आयकॉनला क्लिक करून लांबून घ्यायचं आहे आणि मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन खाली 3 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून ते तुम्हाला राईट साईडला स्क्रॉल करून लहान करून घ्यायचं आहे आणि 1 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून ते तुम्हाला बरोबर कोपऱ्यामध्ये सेट करून घ्यायचं आहे आणि बॅक यायचं आहे. तर भावना आजचा जे काही व्हिडिओ आहे ते पूर्णपणे झालेला आहे. तर हे व्हिडिओ तुम्ही एक्सपोर्ट करण्यासाठी कोपऱ्यामध्ये जे काही ॲरो दिलेला आहे तर त्या ॲरोला क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.